नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण बनवतोय मस्तपैकी थंडगार असा मठ्ठा। हे बघा, अगदी ताजा दह्याचा आपण इथे थंडगार मठ्ठा बनवतोय। इथे मी अर्धा वाटी अगदी ताजं मस्त फ्रेश दही घेतलेलं आहे। 2 चमचे साखर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत। आता सर्वात अगोदर मी इथे जारमध्ये दही घालून घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक करून घालतोय। त्याचसोबत यामध्ये मी आलंही घालून घेणार आहे। हे बघा, आल्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये ही भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार आपण हे काळं मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी साधारण 1 चमचा काळं मीठ घालून घेतलेलं आहे आणि ही साखर आपण दह्यामध्ये घालून घेतोय। तसेच आपला मठ्ठा अगदी थंडगार तयार होण्यासाठी मी इथे 4 ते 5 आईस क्यूब घेतलेले आहेत। त्याचसोबत मी यामध्ये थंडगार असं फ्रीजचं पाणीही घालणार आहे। हे बघा, इथे मी थंडगार असं फ्रीजचं पाणी साधारण 1 ते 1.5 ग्लास घालून घेते। यामुळे आपला हा मठ्ठा अगदी मस्त थंडगार लागेल। आता आपण हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरला अगदी 2 मिनिटांसाठी बारीक करून घेणार आहोत। छान फिरवून घ्यायचे मिक्सरवरती। आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरबत नेहमीच बनवतो, पण कधी कधी अधूनमधून हा थंडगार मठ्ठा सुद्धा अगदी मस्त लागतो। हे बघा, इथे अगदी 2 मिनिटांसाठी आपण मिक्सरला हे सर्व काही साहित्य छान फिरवून घेतलेलं आहे। आता याला आपण गाळणीवरती गाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये जे काही मिरचीचे तुकडे वगैरे असतील, आल्याचे तुकडे वगैरे असतील तर ते गाळणीवर निघून जातील। हे बघा, अगदी छान आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे आणि इथे गाळणीवर बघा तुम्ही, इथे बारीक बारीक हे जे मिरचीचे तुकडे आहेत ते आपण काढून घेऊया। आता इथे तयार मठ्ठ्यावर आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला आपण अगदी मस्त मिक्स करून घ्यायचंय। वाह, काय मठ्ठा दिसतोय, अगदी मस्त। आता हा मठ्ठा आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। अगदी छान, अगदी मस्त हा मठ्ठा आपला इथे बनून तयार झालेला आहे। हा मठ्ठा अगदी असा मस्त बनवल्या प्यायचा आहे
म्हणजे अगदी छान लागतो. मठ्ठ्यावरती मी वरून थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे. या कडक उन्हामध्ये हा थंडगार मठ्ठा, वाव, अगदी मस्त. तुम्ही सुद्धा हा थंडगार मठ्ठा नक्की करून बघा. थँक यू.